महत्त्वाची बातमी। बुलेट ट्रेन जमीन अधिग्रहणात अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींचा घोटाळा झालाय। पालघर जिल्ह्यात पुनर्वसनाच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक करण्यात आली आहे। कोट्यवधी घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर देशासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। भारतातील हा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला प्रकल्प आहे। 2 राज्यातून जाणाऱ्या या प्रकल्पावर महाराष्ट्र, गुजरात आणि त्याचबरोबर केंद्र सरकारचंही बारीक लक्ष आहे। महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे बोईसर, वसई, ठाणे आणि पीकेसी असे 4 स्टेशन आहेत। ज्या परिसरातून बुलेट ट्रेन जाणार आहे तेथे जमीन अधिग्रहण करताना काही अधिकारी आणि स्थानिकांनी संगनमत करून या ठिकाणी चाळीच्या स्वरूपात बेनामी घर उभारली आहेत। या घरांमध्ये आजपर्यंत कोणीही राहायला आलेलं नाहीये वा काही अलीकडेच राहत असल्याचं दाखवण्यात आलंय। अशा अवस्थेतील अनेक घरं अजूनही पडून आहेत। सरकारने या घरांना प्रत्येकी 14 लाख रुपये प्रकल्प बाधित म्हणून दिले गेले असल्याची सूत्रांची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना येथील निवासी घरांची कोणतीही शहानिशा न करता किंवा प्रकल्प बाधित म्हणून त्या घरांचं पुनर्वसन विभागाकडून कोणताही सर्वे न करता पुनर्वसन विभागाने त्यांना प्रत्येकी 14 लाखांची भरपाई रक्कम दिल्याची सूत्रांची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। या ठिकाणी अशी 2000 घरं उभारण्यात आल्याची माहिती देखील आहे। याबाबत लोकशाही मराठीच्या प्रतिनिधीने माहिती अधिकारी कायद्यान्वये माहिती मागण्याचा प्रयत्न केला असता त्याकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करतायत। त्या गावातील सरपंचांकडे संबंधित पुनर्वसन बाधितांची यादी किंवा फाईल मागितली असता त्यांनी ती दाखवण्यास नकार दिलाय। बुलेट ट्रेन प्रकल्प जाहीर होताच अनेक अधिकाऱ्यांनी आपापसात संगनमत करून त्या ठिकाणी बोगस प्रकल्पग्रस्तांची नावं देऊन साळी उभारल्यात। या ठिकाणी किमान 2000 घरं बांधून सरकारची लूट चालवली असल्याची माहिती आहे। देशासाठी प्रतिष्ठित असलेल्या प्रकल्पात जमीन अधिग्रहण करताना अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केलाय। याबाबत लोकशाही मराठीनं पालघर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत सखोल चौकशी करून माहिती घेणार असल्याची देखील प्रतिक्रिया दिली आहे। आता वसई विरार कॉरिडॉरचे काम सुरू असूनही यातही अशाच प्रकारचा घोटाळा झाला असावा अशी शंका स्थानिकांनी व्यक्त केली आहे। केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प, याच बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूसंपादन होत असताना पुनर्वसनाचा मोबदला लाटण्यासाठी प्रकल्पाचा अंतिम डीपीआर मंजूर झाल्यानंतर बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अलाइनमेंटमध्ये शेकडो घरे उभारली गेली। ही जी घरे उभारली गेली ही घरे ही प्रकल्प बाधित होणार म्हणून पालघरच्या पुनर्वसन विभागाकडून याच घरांना कोट्यवधी रुपयांचा मोबदला देण्यात आला। हा मोबदला नेमका कोणत्या व कशा निकषांवर देण्यात आलेला आहे, तसेच प्रत्येक घराला किती मोबदला देण्यात आला, त्याचप्रमाणे या जो मोबदला देण्यात आलेला आहे याचा जेएमआर रिपोर्ट व अंतिम निवाडा याच्या सर्व प्रती लोकशाही मराठीने पालघर जिल्हा पुनर्वसन विभागाकडे मागवल्या असून नेमकं यात काय घडलं आहे याची माहिती समोर येणार असून प्रशासनाकडून याबाबत सर्व माहिती मागवली असून दोषी आढळल्यावर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी लोकशाही मराठीला दिली आहे। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। बुलेट ट्रेन मधले घरांना मोबदल्याच्या बाबतीमधली एक तक्रार आपल्या हेड ऑफिसला आलेली आहे। सध्या स्थितीत जे मी आमचे लँड एक्विजिशन ऑफिसर आणि बुलेट ट्रेनचे अधिकारी यांच्याकडनं माहिती घेतली त्यातनं असं दिसतोय की 131 घरांना त्यांनी मोबदला दिला आणि डिमॉलिश केलेली आहे। या सर्व प्रकरणाची योग्य ती चौकशी करून आपण जे सर्व डिटेल्स आहे आणि जर काही चुकलं असेल तर कारवाई करण्याचेही आदेश दिलेले आहेत आणि निश्चित यामध्ये आम्ही सखोल चौकशी करून हा विषय मार्गी लावू। हर साल पानी से भर जाता है, रूम में 3 फीट पानी रहता है, नुकसान हो जाता है। इस साल भी बारिश में घर में गया था पानी। हम 4-5 साल से रहते हैं। हाँ, हर बारिश में यही सारी प्रॉब्लम। हाँ, यही परेशानी है हर बारिश में। रास्ता भी खराब, सब चीज का दिक्कत यही है। आगे से सब में चाली में रहते हैं सब लोग। और वो सभी में ऐसी प्रॉब्लम होती है? सब में इधर सब में। बुलेट ट्रेन का काम जब से वो काम चालू हुआ जब से और रास्ता खराब हुआ है और तकलीफ बढ़ी। जब से तकलीफ बढ़ी, गाड़ी घोड़ा ले जाने में दिक्कत आ रही। और रहने के लिए लोग भी यहाँ पर आते नहीं होंगे। अब कंपनी में भाग के जाना पड़ता, डूब जाते लोग। कितना लोग को बचाए हम बारिश में। आते सिर्फ बोलते भाई निकल जाओ बारिश आने वाला, हम कहाँ जाए फैमिली लेके भाग के। 6-7 साल से हम लोग हैं। क्या परिस्थिति है यहाँ? ये बारिश का है, टेंशन है, बाढ़ हो जाता है, फिर हम लोग को नुकसान होता है बहुत ज्यादा। बच्चे लोग को भी परेशानी होता है आने जाने में। यहाँ पानी इतना ज्यादा भरा तो कौन रहेगा यहाँ पे? यहाँ पे कोई नहीं रहता। नहीं है। ये घर कब बने ये? अब हो गया है 4-5 साल यहाँ पे बना हुआ। यहाँ कोई रहने नहीं आता नहीं, क्योंकि पानी भर रहा है। हाँ ज्यादा पानी।
कौन सुविधा रहेगा? हम लोग कहाँ इतना पानी रूम में आ रहा था, हम लोग कहाँ पे रहेगा कौन? हाँ नहीं, सब सामान वामान पूरा भीग जाता है, फिर सामान वामान दाल चावल बह जाता है, तो खाने पीने का बहुत दिक्कत हुआ था हम लोग के यहाँ. हाँ ओके, फिर पहले से बाढ़ भी आवत है. आमच्याकडे अद्याप महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाहीये आणि तक्रार दाखल झाली तर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अद्यापर्यंत कुठली तक्रार दाखल नाही. यापूर्वीच्या अर्जाबद्दल सांगता येणार नाही, परंतु मी आल्यापासून तरी कुठलीही महसूल विभागाची आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेली नाहीये. तर पालघर जिल्ह्यात देखील पुनर्वसनाच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक सुरू आहे. कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे. महसूल मंत्री करणार आहेत या घोटाळ्याची चौकशी. ही चौकशी मी करणार आहे, कारण आजच सकाळी मी एका न्यूजच्या माध्यमातून ते बघितलं. माझ्याकडे एक पत्र आलं आहे की बुलेट ट्रेन बांधताना काही लोकांनी तिथे परस्परच त्या ठिकाणी काही बांधकामं केले, त्या बांधकामातून जास्त मोबदला उचलला आहे. ते चौकशी करणार आणि त्यावर कडक कारवाई करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.